पुनः प्रयत्न करा। आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है। कृपया कुछ समय पश्चात दिलेला नंबर सध्या व्यस्त आहे। जाऊ दे, काय कृषी मंत्री कामात असतील, नंतर लावते। हॅलो, सनप साहेब, हॅलो, कृषी मंत्री काही कामात असतील, पुन्हा लावते। हॅलो, मनोज जरांगे पाटील बोलतोय। कृषी मंत्री साहेब आहेत का तुमच्या सोबत? नाही, बरोबर, नाही, ठीक आहे, नाही, माहिती घेतो आम्ही। इकडं पाणी करायला आलेलो आहेत, बांधावर आहेत आम्ही, त्यांना फोन लावतोय आम्ही। ठीक आहे, ठीक आहे, हा हा, द्या लोकेशन द्या। आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही। म्हणजे उचललाच नाही, उत्तर थोड्या कसं काय देत वेळानंतर पुनः प्रयत्न करा। आप जिस व्यक्ति को कॉल कर हा, त्यांचे ते जवळचे आहेत ना, कोण दुसरे, लावा बरं त्याला। कोणाचा? अयो, लागलं, दसकट लागलं ना। आमच्या रिपोर्टरला सुद्धा लागलं, शेतकऱ्यांसाठी बघा, रक्त निघालं। मनोज जरांगे सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले आहेत, त्यांच्याकडून पाहणी केली जाते। घनसवंगीमध्ये धनंजय मुंडे यांना त्यांनी थेट फोन लावला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये। शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सध्या जरांगेंची आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी जालन्याच्या घनसवंगीमध्ये मनोज जरांगे पाटील आलेले आहेत। आम्ही नाही येत, असतील काही कामात लावतील, आम्ही ट्राय करतोय त्यांना लगातार। नाही नाही, पाय फसलाय खाली। तर मनोज जरांगे पाटील यांनी थेट कृषी मंत्र्यांनाच फोन केला, मात्र त्यांचा संवाद होऊ शकलेला नाहीये। फोन लागला नसल्यानंच त्यांच्याशी संवाद झालेला नाहीये। मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत असं जरांगे पाटील म्हणालेत। शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। मनोज जरांगे पाटील स्वतः घनसवंगीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून पाहणी करतात। तर दुसऱ्या बाजूला परभणीमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून सध्या पाहणी केली जाते। कृषी मंत्री स्वतः परभणीत आज आहेत। मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या थेट शेतावर आलेले आहेत, कारण मुसळधार पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालंय आणि याच सगळ्याची पाहणी करण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हे घनसवंगी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले होते आणि तिथूनच त्यांनी धनंजय मुंडे यांना फोन केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये। तर स्वतः धनंजय मुंडे हे पाहणी करण्यासाठी परभणीत आहेत। गुडघाभर पाणी या ठिकाणी आहे आणि या शेतीची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटील आलेले आहेत। दादा, भयंकर परिस्थिती आहे। आपण बघू शकता की शेतपिकं सडलेली आहेत। हे पराठीचं पीक आहे, कापसाचं पीक आहे, हे सडून गेले। शेतकऱ्यावर संकट आहे, काय सांगाल? आता देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर बोलायला पाहिजे। हे जवळपास 20 एकरमध्ये पाणी इथं आणि सगळा सपाटीचा भाग आहे सगळा। ही झाली कपाशी माझ्या शेतकऱ्याची, ही पुरी सडली बघा। हे बघा, फांद्या पुऱ्या सडल्यात। काय राहिलं याच्यात? कुठे कृषी मंत्री कुठे?